नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चतुर्थाध्यायाचं चिंतन आपण प्रारंभ करत आहोत. या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्री ज्ञानोबाराय प्रास्ताविक करतात किंवा या अध्यायाची प्रस्तावना आपल्यासमोर ठेवतात. भाव असा आहे की प्रथम अध्याय हा गीताशास्त्राचा प्रवृत्ती प्रस्ताव. हे गीताशास्त्र का निर्माण झालं, त्याची काय कारणं असेल, ती कारणं पहिल्या अध्यायामध्ये आलेली आहे. मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येतात. त्या प्रसंगामध्ये मोह येतो किंवा त्याला शोकही अनावर होतो, आणि या मोहातून किंवा शोकातून निवृत्त होण्यासाठी तो स्वतःच्या बुद्धीने अनेक प्रकारचे प्रयत्नही करतो. पण मानवी बुद्धीला मात्र शोक निवारण करण्यासाठी अपेक्षित असणारं यश कधीही प्राप्त होत नाही. त्याचा अर्थ असा आहे, आपण लौकिक किंवा पारलौकिक कोणत्याही प्रकारचा उपाय जरी केला तरी जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मनुष्य जीवनातला शोक पूर्णतया नष्ट होत नाही. विचारसागराच्या द्वितीय तरंगामध्ये हे चिंतन प्रारंभालाच आलेलं आहे की सकल दुःखाची निवृत्ती करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. दुःखाचे प्रकार 3 आहेत. आध्यात्मिक दुःख, आदी भौतिक दुःख आणि एक आहे आदी दैविक दुःख. मनुष्याच्या शरीरांतर्गत होणारं जे दुःख त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. समोरच्या भोवतालच्या पदार्थापासून जे होतं त्याला भौतिक दुःख असं म्हणतात. आणि दैवी शक्तीच्या प्रभावातून जे प्रगट झालं त्याला दैविक दुःख असं म्हणतात. एखाद्याच्या वाट्याला एका प्रसंगाला एक दुःख येतं, तर कधीकधी एखादा जर फारच भाग्यवान असेल तर त्याच्या वाट्याला 3 प्रकारची दुःख एकदाच आदळतात. त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे, एकदम अकस्मात हे दुःख येऊ शकतात. आणि या दुःख निवारण करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. त्यांनी असं म्हटलं आहे, जर मनुष्याला भुकेचं दुःख झालं किंवा रोगाचं दुःख झालं तर औषधाने किंवा अन्नाने ते दुःख निवृत्त होतं. जर आपल्याकडे शस्त्र असेल तर चोरापासून, वाघापासून होणारं दुःख निवृत्त करता येतं. आणि जर आपण मंत्राचा आधार घेतला तर दैविक दुःखाचंही आपल्याला निवारण करता येतं. सिद्धांत्यांनी म्हटलं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ज्या दुःखाचं निवारण आपण या उपायांच्या माध्यमातून केलं ते दुःख कायमचं नष्ट होतं का फक्त अल्पकाळापर्यंत नष्ट होतं? तर उत्तर आहे, अल्पकाळापर्यंतच नष्ट होतं. दुपारी एखादा व्यक्ती जेवला म्हणजे सायंकाळी जेवणार नाही असं कधीच होत नाही, कारण त्याला दररोज काही सोमवार नसतो. एका वेळेस जरी जेवला तर सायंकाळी त्याला पुन्हा भूक लागू शकते. एखाद्या व्यक्तीचा रोग निवृत्त झाला म्हणजे पुन्हा त्याला रोगच होणार नाही असंही घडत नाही. या सगळ्या दुःखांची निवृत्ती करण्यासाठी मनुष्य प्रयत्नही करतो, पण त्या प्रयत्नातून त्याला जे यश मिळतं ते लयरूप निवृत्तीचं आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती अध्यात्मज्ञानाशिवाय बाकी कोणत्याही उपायाने होणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून सकल जगाच्या पाठीमागे लागलेलं जन्म आणि मरणाचं संसार दुःख निवारण करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात ना, तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाच्या म्हणजे जगतांतर्गत असणाऱ्या सगळ्या प्राणीमात्रांच्या पाठीमागं जे काही पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम याला संसार असं म्हणतात. बरं, जेव्हा आपण संत वाङ्मयाचा अभ्यास करतो तेव्हा व्यवहारातले असणारे शाब्दिक अर्थ आपल्याला संत वाङ्मयामध्ये घेता येत नाही. त्याचे काही पारिभाषिक अर्थ ठरलेले असतात. म्हणून संसारा एवढं फार मोठं ओझं ते सर्वांच्याच पाठीमागं लागलेलं आहे.
जन्म आणि मरणाच्या परंपरेतून सुटका करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात, पण निवृत्ती मात्र लयरूप होते. आत्यंतिक निवृत्तीसाठी कारण नष्ट करावं लागतं. आपण जर एखाद्या झाडाची वरवर पालवी खुडत असाल तर त्या झाडाचा नाश सर्वथैव होणार नाही, पण जर आपण त्या झाडाचं मुळापासून उच्चाटन केलं तर मग त्याची निवृत्ती होते. कारणासहित कार्याची जी निवृत्ती त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. दुःख हे कार्य आहे आणि त्या दुःखाचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. एखाद्या व्यक्तीला रज्जूवर जर सर्प भासला तर तो पलायन करतो. ते पलायन करत असताना गुडघे फुटतात, समोरचे चांगले सुंदर असणारे 2 दातही पडतात, नाकालाही आघात होऊ शकतो. या दुःखाला कारण काय आहे? सर्पाचा भ्रम. आणि सर्पाच्या भ्रमाला कारण काय असेल तर रज्जूचं असणारं अज्ञान. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जो काही आपल्याला प्रपंच भासला आहे तो आत्मस्वरूपाच्या ज्ञाना वाचून कोणत्याही उपायाने निवृत्त होणार नाही. वाचूनी ज्ञाने विनयके उपाय करीसे जितुके तेही गुंपसी अधिके रुखी इये. किंवा ज्ञानोबारा म्हणतात ना, आपुली अज्ञानासाठी नवता थावला किरटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे नसलेला प्रपंच अत्यंत बलवान झाला. आत्मज्ञानाच्या शस्त्रा वाचून कोणत्याही उपायाने त्याची आपल्याला निवृत्ती करता येणार नाही. हे भगवंतांनी पहिल्या अध्यायामध्ये प्रस्तावना पाहिली आणि गीताशास्त्र आता आपण प्रगट केलं पाहिजे याचाही देवाने विचार केला. जातिवंत शेतकरी असेल ना तर तो आपल्या शेतीमध्ये पेरणी करण्याच्या अगोदर वापसा याची वाट पाहत असतो. जोपर्यंत वापसा प्रगट होत नाही तोपर्यंत तो मात्र पेरण्याचं धाडस करत नाही. तसं जोपर्यंत अंतःकरण एका विशिष्ट भूमिकेला प्राप्त होत नाही तोपर्यंत शहाणी माणसं विचार सांगतच नाही. बरं सांगावट केव्हा? योग्य अंतःकरणाची भूमिका प्राप्त झाल्यानंतर. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, या लागी सुमन आणि शुद्धमती जो अनिंदक अनन्य गती पैगा गौप्यही. वास्तविक गौप्य कुणाला सांगू नये, परंतु जर एखादा सुमन, शुद्धमती, अनिंदक आणि सांगणाऱ्याशी जर एकनिष्ठ असेल तर गौप्य ही परितया प्रती सावळी जे सुखे. अत्यंत आनंदाने त्याच्यासमोर गुप्त असणारी गोष्टही सांगावी. आणि मग देवाने विचार केला, या सगळ्या गुणांच्या बाबतीमध्ये एकच पात्र आहे, तरी प्रस्तुत आता गुणीही तो वाचवून आन नाही. म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. भगवंतानी तो प्रसंग पाहिला. मुळाहुनी बीज काढिले मग निर्वाळली भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेली म्हणो ये काही. पहिल्या अध्यायातली प्रस्तावना आहे, शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकामध्ये थोडंसं नीतिशास्त्राच्या संबंधाने सांगण्याचा प्रयत्न केला. अर्जुना, तुझं वागणं मोठ्या माणसांच्या वागण्याला शोभत नाही. अनार्यजुष्टम, पारलौकिक कल्याण नाही, अस्वर्ग्यम, आणि इहलोकात सुद्धा कीर्ती नाही, अकीर्तिकरम. म्हणून अर्जुना, युद्धापासून पलायन करणं चांगलं नाही. परिणाम उलटा झाला. भगवंताला सांगितलं, देवा हे तुलेवरी बोलावे नलगे अवतारी आधी तूची विचारी संग्राम हा. इतक्या मर्यादेपर्यंत देवा प्रवचन करण्याची काही गरज नाही. अगोदर तो विचार कर की हा संग्राम आहे. भगवंताने विचार केलं, जोपर्यंत हा आपल्याला शरण येणार नाही तोपर्यंत आपण काही सांगायचं नाही. ऐसे अर्जुन ते से अवसरी मने श्रीकृष्ण अवधारी परिते मनानयेचे मुरारी ऐकून या. हे जाणोनी पार्थ बिहाला पुनरपी बोलू लागला म्हणे चित्त देवो चित्त या बोला देतीची ना. माझ्या या बोलण्याकडे परमात्मा लक्ष का बरं देत नाही. वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये म्हणायचे, ही ओवी आल्यानंतर जेव्हा अडाणी माणसं बोलत असतात ना बोवा, तेव्हा शहाणी माणसं फक्त ऐकत असतात. आणि आपण बोलतो आहे, समोरचा व्यक्ती उत्तर देत नाही, याचा अर्थ आपलं नक्की काहीतरी चुकतं आहे हे ज्याला कळतं तोही शहाणा असतो. भक्तराज अर्जुनाचे ते लक्षात आलं की आपण बोलतोय पण देव ऐकून या चित्त न देते. कानाने ऐकत आहे
पण अर्जुना तुझं बरोबर आहे बरं, वा फार चांगली तयारी केली तो प्रवचनाची, असं काहीच म्हणत नाही. याचा अर्थ आपलं काहीतरी चुकतं आहे आणि म्हणून मला काहीच कळत नाही हे तरी कळावं की नाही. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेमय दिवानो जयेयुः यानेव हतवान जे विषामस्ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. माझ्या चित्ती जे होते ते मी विवरोनी बोलिलो येथे, परी निके काय या परोते ते तुम्ही जाणा. देवा ते तुम्ही जाणावं, आणि जे निक असेल ते मात्र आम्हाला सांगावं. मी तुमचा शिष्य आहे. जैसा शिष्या ते गुरु सर्वथानेने अव्हेरू. ही शरणागती केल्यानंतर भगवंतांनी द्वितीय अध्यायामध्ये सांख्य आत्मज्ञानाचा उपदेश केला. नंतर कर्माचं महत्त्व सांगितलं. त्या निष्काम कर्मातून ज्याला स्थितप्रज्ञता प्राप्त होती अशा महापुरुषांचं लक्षणही प्रतिपादन केलं आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय असणारा कर्मयोग तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितला. याचा अर्थ तिसऱ्या अध्यायामध्ये साधन सांगितलं आणि दुसऱ्या अध्यायामध्ये त्या साधनेपासून जे साध्य आपल्याला मिळणार आहे, आत्मज्ञान नावाचं तरी साधनच आहे, आणि त्या साधनेतून जी परब्रह्मरूपता प्राप्त होते ती ज्याला प्राप्त झाली त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. असा भगवंताने संपूर्ण गीताशास्त्राचा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये आणलेला आहे बरं. म्हणून ज्ञानोबरांनी दुसऱ्या अध्यायाला सूत्र असं म्हटलं आहे बघा. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र ये तो लाले दुजी सूत्र उभारिले. दुसरा अध्याय सूत्र रूपाने आहे आणि एका दुसऱ्या अध्यायातून बाकी सगळ्या 18 अध्यायांची निर्मिती झाली आहे. मधुसूदन सरस्वतींनी दुसऱ्या अध्यायातल्या कोणत्या कोणत्या श्लोकातल्या कोणत्या पदापासून पुढचे कोणते कोणते अध्याय आले त्या सगळ्यांचा विचार विस्ताराने केला आहे. तो विस्तार सांगण्याचं सध्या प्रयोजन नाही, परंतु सूत्ररूपाने दुसरा अध्याय आणि त्याचं साधन असणारा तिसरा कर्मयोग नावाचा अध्याय तो ऐकल्यानंतर ज्ञानोबरांची भावना ही झाली. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हेतू कले साचा सरीशे. आज आमच्या श्रवणेंद्रियाला पाहले, उजाडलं, त्याचं भाग्य उदयाला आलं किंवा श्रवणेंद्रियाला आतापर्यंत आत्मज्ञान श्रवण करण्याचा जो दुष्काळ प्राप्त झाला होता तो दुष्काळ निघून गेला. दुसरा पाठ आहे श्रवणेंद्रिया पिकले, चांगला सुकाळ प्राप्त झाला. काय कारण बरं? जे येणे गीता निधान देखिले, या असणाऱ्या श्रवणेंद्रियाला गीता नावाचा ठेवा पाहण्याकरता मिळाला. म्हणजे श्रवणेंद्रियाला अध्यात्मज्ञानाचं श्रवण होत असेल तर ते त्याचं भाग्य आहे. काल आपण थोडासा विचार केला, परमार्थामध्ये सगळ्यात मोठं भाग्य कोणाचं असेल तर ते श्रवणेंद्रियाचं आहे. व्यवहारामध्ये मनुष्याचे नेत्रेंद्रिय चांगले असावे लागतात आणि परमार्थामध्ये श्रवण चांगलं असावं लागतं. मनुष्य बहुश्रुत असावा. याचा अर्थ काय केला आहे? त्याने अनेक जणांचं ऐकावं असा एक अर्थ आपण करतो, पण बहुश्रुत शब्दाचा अर्थ करत असताना एकाच परंपरेमध्ये एकाच गुरुजनांच्या मुखातून अनेक प्रकारचं ऐकणं त्याला बहुश्रुत असं म्हणतात. आणि ते संप्रदाय पुरस्सर असावं, नाहीतर जर अनेकांचं अनेक मत ऐकलं तर आपल्या बुद्धिभेद होण्याचा प्रसंग आहे. म्हणून त्या बहुश्रुत शब्दाचा अर्थ करत असताना अगदी संप्रदायाची परंपरा सांभाळून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून पुष्कळ काळापर्यंत ऐकणं याला बहुश्रुतता असं म्हणतात. परमार्थामध्ये श्रवणेंद्रियाला महत्त्व आहे. मुळामध्ये आपल्याला जे इंद्रिय मिळाले ना ते इंद्रियसुद्धा इंद्रियांच्या जाणण्याचे विषय होत नाही. इंद्रियसुद्धा आतींद्रिय आहे बरं. हे जे आपल्याला दिसतो ना हा आपला डोळा, हा नेत्र इंद्रिय नाही आहे. नेत्र इंद्रिय राहण्याचं ते एक प्रकारचं कार्यालय आहे. हे गोलक आहे, गोलक राहण्याचं ठिकाण आहे. आणि आपल्या डोळ्याच्या अग्रभागावर जो एक तारा चमकतो त्या ताऱ्यामध्ये जे इंद्रिय राहतं, जे रूपाला ग्रहण करू शकतं त्याला नेत्र इंद्रिय असं म्हणतात. ते वेगळंच आहे. आपण या कानाला श्रवणेंद्रिय म्हणतो, वास्तविक हा कानाचा चाफा आहे. याला कर्ण षष्कुली असं म्हणतात संस्कृतमध्ये. षष्कुली म्हणजे काय? करंजीप्रमाणे आकार आहे ना याचा. लगेच दिवाळीमध्ये जाऊ नका. करंजीप्रमाणे आपल्या कानाचा चाफ्याचा आकार आहे.
आणि तो कानाचा चाफा ज्याला उपाधी लागला त्याच्या आतमध्ये जो काही आकाशाचा भाग आहे त्याला श्रोत्र असं म्हणतात. आणि तिथे राहणारं शब्दाला ग्रहण करणारं जे इंद्रिय त्याला श्रवण इंद्रिय असं म्हणतात. आपल्या इंद्रियांना जे दिसतं ते फक्त स्थूल शरीर, याच्या आतमध्ये आहे सूक्ष्म शरीर आणि त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन बुद्धी झाले 17 किंवा मन बुद्धी चित्त अहंकार मानले तर 19. या 19 तत्वांचं जे बनलेलं आहे त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. म्हणून ते कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही. पण त्याच्या माध्यमातून अंतःकरण सगळ्या प्रकारचं कार्य करतं आणि याच्याही आतमध्ये असणारं जे आत्मस्वरूपाचं अज्ञान त्यालाच कारण शरीर असं म्हणतात. जीवाला हे 3 शरीर प्राप्त आहे. भाव असा की सूक्ष्म शरीरामध्ये इंद्रिय येतात आणि ते सूक्ष्म शरीरच असल्यामुळे कोणतंही इंद्रिय कोणत्या इंद्रियांचा विषय होत नाही. म्हणून आपण म्हणतो डोळा सगळ्यांना पाहू शकतो, डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. याचा अर्थ डोळा हा म्हणजे मग आरसा समोर आला तर आरसा ही उपाधी आहे. त्या उपाधीने सुद्धा आपला डोळा दिसतो, नेत्र इंद्रिय नाही दिसत. नेत्र इंद्रिय गोलकाला पाहतं. ते गोलक म्हणजे काही नेत्र इंद्रिय, डोळा वेगळा आणि त्यातला असणारा नेत्र इंद्रिय हे बोबुळ आहे ना आपलं, त्यालाच आपण डोळा असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जी काही दृष्टी आहे ते आहे नेत्र इंद्रिय. व्यवहारामध्ये डोळे चांगले असावे लागतात म्हणजे मनुष्य फसत नाही. त्याला दृष्टी म्हणतात. दृष्टी चांगली असावी लागते. आणि परमार्थामध्ये मनुष्याचं श्रवण इंद्रिय चांगलं असावं लागतं. कारण भागवतातलं काल आपण प्रमाण पाहिलं, परमात्म्याला जर आपल्या हृदय आसनावर विराजमान करायचं असेल तर त्या परमात्म्याला कानाच्या महाद्वारातून आपल्या हृदयापर्यंत जावं लागतं. परमात्मा प्रवेश करतो ना. बरेच लोक म्हणतात आम्ही अनेक प्रकारच्या देवाच्या मालिका पाहिल्या आणि परमात्मा आमच्या हृदयात गेला. शास्त्र त्याला मानत नाही. प्रविष्टः कर्णरंध्रेन स्वानां भाव सरोरुहम धुनोति शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद. जसं की रुक्मिणी मातेने भगवंताचे गुणानुवाद ऐकले. सकल षडगुण ऐश्वर्य संपन्न एक परमात्माचा आहे. श्रुत्वा, ते श्रवण केल्याबरोबर परमात्मा त्या श्रवण इंद्रियांच्या माध्यमातून शब्द नावाच्या गरुडावर आरूढ होऊन रुक्मिणी मातेच्या हृदय कमलावर अविराजमान झाला. म्हणून श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम ते किंवा निर्विश्य कर्णविवरी हरतोंग तापम. त्या पत्रामध्ये हा विचार आलेला आहे. काल आपण तोही भाव पाहिला. आणि मग श्रवण कसं करावं या बाबतीमध्ये काही आदर्श उदाहरण आहे. श्रवणाच्या बाबतीमध्ये आदर्श उदाहरण परीक्षिती राजाचं, श्रवणाच्या बाबतीतलं आदर्श उदाहरण जनक राजाचं, श्रवणाच्या बाबतीमध्ये सर्वात आदर्श उदाहरण भक्तराज अर्जुनाचं. सर्वात आदर्श उदाहरण त्याच्या वहीमध्ये येणारच आहे. ऐकावं कसं? जनक राजाप्रमाणे याज्ञवल्क्य उपनिषदांचा पाठ घ्यायचे. कथा आपण पूर्वी एकदा पाहिलेली आहे. आणि मग पाठाला सगळे विद्यार्थी येऊन बसायचे. बरं, विद्यार्थी म्हणजे काही सामान्य नाही ना. संन्यस्य श्रवणम कुर्यात या नियमामध्ये बसणारे, ज्यांनी संपूर्ण कुटुंबाचा घरादाराचा त्याग केला किंवा कुटुंबात प्रवेशच नाही केला, सरळ ब्रह्मचर्य अवस्थेतून संन्यास ग्रहण केला आणि मग ते पाठायला वेळेच्या अगोदर बसायचे. आता जनक राजा आल्याशिवाय पाठ याज्ञवल्क्य प्रारंभ करत नसायचे. आता जनक राजा आहे, राजाला उशीर लागू शकतो कारण व्याप पाठीमागं जास्त आहे. ज्याच्या पाठीमागं व्याप असतो ना त्याला सहसा वेळ नाही भेटत. पण त्या व्यापातून एखादा व्यक्ती जर वेळ काढत असेल तर त्याला मानावं लागतं की एवढ्या व्यापातून सुद्धा तो वेळ काढू शकतो. आणि ते वेळेचं नियोजन जमलं पाहिजे. बरं, नियोजन, निवेदन नाही, नियोजन. ते वेळ काढताही आला पाहिजे की नाही आपल्याला चांगल्या कामासाठी. आता राज्य कारभार चालवायचा तर तेवढा वेळ काही भेटत नसायचा. पण जनक राजा आल्याशिवाय पाठाला प्रारंभ नाही. असं बरं दिवस चाललं. काही काही विद्यार्थी कंटाळले. त्याने आपले गुरुजी राजा आल्याशिवाय पाठच घेत नाही. दुसरा म्हणला का नाही घेणार? चातुर्मासातली सगळी व्यवस्था राजा करतोय, आपण काय देतोय? म्हणून जोपर्यंत राजा येत नाही तोपर्यंत आपले गुरुजी पाठ कसं काय सांगतील? दोषदृष्टी जागृत झाली. बऱ्याचदा एखादा व्यक्ती जर चांगला अभ्यासू असेल आणि गुरुजी जर त्या विद्यार्थ्याला, तो आजी विद्यार्थी आहे
आणि माजी विद्यार्थ्यापेक्षा जास्त मान देत असेल तर माजी विद्यार्थी त्या आजी विद्यार्थ्याचा द्वेष करतात. नवीनच आला आहे आणि आमच्याही पुढं बसतो, असं होऊ शकतं. इथलं नाही हा, मी ते जनकांच्या सभेत मी होतो तिथलं सांगतोय. ते म्हणले, गुरुजी आपले पाठ सुरू करत नाही. काय राजाचा अधिकार आहे? पाहिला तर गृहस्थ आहे, राज्यकारभारामध्ये मग्न आहे आणि ते आल्याशिवाय पाठ घेत नाही. याज्ञवल्क्य हे नुसते ब्रह्मर्षी नाही, तपस्वी महात्मे आहे. त्यांना त्या विद्यार्थ्यांच्या मनातला भाव कळाला आणि जनकाचा काय अधिकार आहे लक्षात आणून द्यावा. पाठाला प्रारंभ झाला आणि याज्ञवल्क्यांनी मायावी अग्नी प्रगट केला. लागला वनाला अग्नी. त्या वनात यांच्या झोपड्या होत्या सगळ्या साधकांच्या. आणि बातमी आली, फार मोठी आग लागली, वनवा लागला आहे. त्यामुळे आता तो वनवा सावरला जाणारा नाही. काही विद्यार्थी माग बसले होते. ते म्हणले, याज्ञवल्क्याचं जोपर्यंत आपल्याकडे लक्ष नाही तोपर्यंत फोन उचलायला काय हरकत आहे, आपलं जायला काय हरकत आहे. ते मागच्या माग गेले. आपले असणारे कपडे, ते आपले असणारे वस्त्र दिलेले, दक्षिणा सांभाळून ठेवलेली पेटीमध्ये, ती सगळी व्यवस्था लावायची आणि मग पाठाला यायचं. असं करता करता सगळे निघून गेले. ते अग्नी राजधानीपर्यंत आला. राजधानीतून जनकांच्या अंतपुरापर्यंत गेला. असं करता करता जनकच्या आसनावर विराजमान तिथपर्यंत आला. बातम्या येतच होत्या की अग्नी इथपर्यंत आला, तिथपर्यंत आला. याज्ञवल्क्यांनी विचारलं, पाठ बंद करायचं का? नाही गुरुजी, आपला जो वेळ आहे ना त्या वेळेपर्यंत पाठ बंद नाही करायचा. किती वाहनं आले किंवा काही जरी आले तर पाठ बंद करायचा नाही. अग्नी लागू द्या, नाही तर काही होऊ द्या, वार्ता येऊ द्या, पाठ बंद नाही करायचा, पाठ चालू द्या. शेवटी तो अग्नी पायापर्यंत आला आणि त्या अग्नीमध्ये एक पाव जळत होता, पण तरीसुद्धा पाठ बंद नाही केला. त्यांनी उत्तर दिलं, मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दहते किंचन. तुमच्या बोधामुळे मला हा बोध प्राप्त झाला की संपूर्ण मिथिला नगरी जळून जरी भस्म झाली तरी तो अग्नी माझ्या स्वरूपाला जाळू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहते पावकहा. मग मी रूपासुनी थोरे का शस्त्रेवरी तोडिल्या. देह अग्नी माझी पडिल्या, चित्त महासुखी पौडल्या चेवोचे नये. हे श्रवण करण्याचं आदर्श उदाहरण जनकांचं. दुसरं उदाहरण भागवतामध्ये आलंय परीक्षिती राजाचं. किती श्रवण आहे? 7 दिवसामध्ये आपला मृत्यू येणार आहे हे कळालं आणि ते श्रवण करता करता 9 स्कंद पूर्ण झाले. 9 स्कंदाची पूर्णता झाल्यानंतर दशम स्कंदाला प्रारंभ करणार. तर दशम स्कंदामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहे. सर्वात मोठा स्कंद आहे दशम स्कंद भागवतामध्ये आलेला, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या पूर्ण चरित्राचा उल्लेख केलेला आहे. पूर्ण, बाकी भागवतामध्ये बाकी सगळे अवतार संख्या किंवा अवताराचं प्रयोजन किंवा वर्णन अल्पशा भागामध्ये आहे, पण भगवंताचं मात्र पूर्ण सर्वथैव वर्णन आहे. दशमस्कंदाला प्रारंभ करणार आणि मग परीक्षिती राजाला शुकाचार्याने विचारलं, म्हणे अत्यंत सतावणारी तहान आणि भूक असते. राजा 9 स्कंदापर्यंत तो श्रवण केलं, तहान भूक सतावत नाही. त्याने अजिबात नाही. का बरं? तुमच्या मुखारविंदातून हरिकथेचं मी अमृत प्राशन करत आहे, त्यामुळे अत्यंत दुस्सह असणारी तहान आणि भूक मला अजिबात सतावत नाही. म्हणून हे असणारं निरूपण खंडित करू नका. नैषाति दुस्साहा क्षुन्माम त्यक्तोदमपि बाधते पिबंतम त्वन्मुखांबोजच्युतम हरिकथामृतम. तुमच्या मुखारविंदातून हरिकथेचं अमृत मी श्रवण करत आहे. आपल्याला जर कळालं समजा की आपला 7 दिवसानंतर मृत्यू आहे, आपण पाठ ऐकू? पाठ ऐकण्याकरता आपली तत्परता राहील? अशक्य गोष्ट आहे, अशक्य. पण परीक्षित राजाला माहिती 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे, पण मृत्यूची अजिबात लगबग नाही, चिंता नाही, काळजी नाही, फक्त श्रवण करायचं. मृत्यूची वार्ता जरी आली ना, वार्ता, तरी माणसं सावध होतात बघा. नुसतं डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला सावध राहावं लागतं बरं, सांगता येणार नाही कधी काय होऊ शकतं. मनुष्य जपून वागतो बघा तेव्हा. आणि बऱ्याचदा मृत्यूचे जर आपल्याला काही चिन्ह कळाले तर माणसाचं असं आहे, ते परमार्थापासून विरक्त होतात, संसार चांगला करतात. तर मी थोड्या दिवसाचा सोबती आहे, सगळी व्यवस्था लावून जातो तुमची, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही.
असं तो कुटुंबाला सांगतो, पण आपण विरक्त व्हावं अशी मात्र तो अपेक्षा करत नाही. परीक्षिती राजाला मृत्यू समोर दिसतो आहे 7 दिवसामध्ये, पण श्रवणामध्ये मात्र अजिबात अंतराई नाही. आणि सर्वात मोठं उदाहरण आहे भक्तराज अर्जुनाचं. परीक्षिती राजाने श्रवण केलं आहे एकांतामध्ये आहे. जनक राजाने श्रवण केलं ते आपल्या राजधानीमध्ये आहे. आणि भक्तराज अर्जुनाने श्रवण केलं ते रणांगणात आहे. रणांगणामध्ये कोणती अनुकूलता असते पाठासाठी? कोणतीच नाही. ते तर वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविते, असं आहे का? असाही नाही. बरं, गंगा नदीचा तीर आहे, पाणी वाहत आहे, असंही काही नाही. एकांतामध्ये ज्या काही अनुकूल गोष्टी मिळतात त्यापैकी एकही गोष्ट नाही, सगळ्या प्रतिकूल आहे ना हो. तिथं घोड्यांचा असणारा आवाज आहे, हत्तींचे चित्कार आहे, घाव आणि प्रतिघावाचा प्रसंग आहे. आणि अशा बिकट प्रसंगामध्ये सुद्धा ऐकणं हे ऐकणाऱ्याची कसोटी आहे. म्हणून श्रवणाच्या बाबतीमध्ये आदर्श कोणाचा असावा? भक्तराज किरीटी परिसत असे. भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने हे गीताशास्त्र प्रगट केलं आणि ते श्रवण इंद्रियाला ऐकायला भेटलं. श्रवण इंद्रियाचं भाग्य आहे. श्रवण इंद्रिया पाहले जे येणे गीता निधान, भगवंताच्या हृदयामध्ये लपून ठेवलं होतं. म्हणून ज्ञानोबाराय गीतेला निधान ठेवा असं म्हणतात. आणि तो ठेवा सदैव पायाळू असणाऱ्या भाग्यवान अर्जुनांनी तो बाहेर काढला. जे गौप्यधन काढिले माझे आजित्वा, म्हणून तो निधान प्राप्त झाल्यामुळे निधान देखिले. आता ही गोष्ट वास्तविक स्वप्नतुल्य होती. स्वप्नातसुद्धा हे ऐकायला भेटेल का न भेटेल सांगता येणार नाही, पण स्वप्न साचासरीशी तुकले खऱ्यासारखं सत्यामध्ये उतरलं, हा एक अर्थ आपण पाहिला. आणि दुसरा अर्थ, श्रवण इंद्रियाला जेव्हा गीतेतलं असणारं ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, त्या ब्रह्मज्ञानाने आत्मस्वरूपाचं अज्ञान नाहीसं झाल्याबरोबर त्या अज्ञानाचं कार्य असणारं जे जगत, आपण त्या जगताशी जो सत्यत्वाचा व्यवहार करत होतो ते असणारं जगत आता ब्रह्मज्ञानामध्ये सत्य न ठरता बाधित होतं किंवा ते मिथ्या होतं. म्हणून ते स्वप्नची तुकले खऱ्यासारखं वाटणारं जगत आता स्वप्नतुल्य झालं. मनुष्याला जेव्हा तो जगताला सत्यत्व मानतो ना, तेव्हा दुःखाची तीव्रता जास्त असते. आणि ज्या काळामध्ये त्याला ते स्वप्न वाटतं तेव्हा त्याला काही वाटत नाही. एखाद्या मनुष्याला भयंकर वाघ दिसला, शिकार करण्याकरता तो आलेला आहे आणि तो शिकार करत असताना त्याने आपल्यावर झडप मारली. जशी झडप मारली ना, आपण जमिनीवर पडलो. पडल्याबरोबर हा अंथरुणातून जागा झाला. याचा अर्थ हे काय होतं? स्वप्न होतं. स्वप्न पाहत असताना भीती नाही का वाटली, पण जागृतीमध्ये आल्यानंतर स्वप्नाप्रमाणे कळालं की तो विचार करतो मी किती अडाणी आहे. स्वप्नातल्या वाघालाच पाहून मी घाबरलो आहे. सत्य मानलं की भीती आहे आणि स्वप्नस्थ मिथ्यात्व मानलं की भीती नाही. म्हणून संत महात्म्यांना जगत सत्य नाही वाटत. ते स्वप्नाला पाहत असताना स्वप्नीची या सृष्टी चैल या जेवी, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चैल या जेवी, स्वप्नची हे तुकले साचा सरीशे. ज्ञानोबराय गीता नावाचा ठेवा आज श्रवण इंद्रियाला ऐकण्याकरता मिळाला. त्यात अपूर्व काय आहे? गीता तर एक ग्रंथच आहे ना. ज्ञानोबराय म्हणतात नुसता ग्रंथ नाही आहे, हा सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे. का बरं? कारण श्रेष्ठ ग्रंथाचे सगळे निकष गीतेला लागू पडतात. एखादा ग्रंथ श्रेष्ठ आहे कशावरून कळतं? 1. त्या ग्रंथामध्ये येणारा विषय, 2. ग्रंथाचा वक्ता आणि 3. ग्रंथ श्रवण करणारा श्रोता. आणि या बाबतीमध्ये गीता सर्वांगाने पूर्ण आहे. गुरुवरे बाबा या ओवीवर ते सांगायचे, वैकुंठवासी गुरुवरे गोले बाबा, व एखादा ग्रंथ श्रेष्ठ आहे कशावरून? त्या ग्रंथाच्या श्रेष्ठतेचे 3 निकष या ओवीमध्ये आलेले आहे. आधीची म्हणजे अगोदरच या ग्रंथामध्ये काय आहे? विवेकाची गोठी, म्हणजे विषय कोणता आहे? विवेकाचं प्रतिपादन, विवेकाची गोष्ट आलेली आहे. वरी म्हणजे त्यातल्या त्यात, शिवाय प्रतिपादन करणारा वक्ता श्रीकृष्ण जगजेठी, सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ असणारा
श्रीकृष्ण परमात्मा हा ग्रंथ सांगणारा आहे आणि मग ऐकणारा सामान्य आहे का? ज्ञानोबा म्हणतात आणि ऐकणारासुद्धा भक्तराज, सगळ्या भक्तांचा राजा, किरीटी म्हणजे भक्तराज अर्जुन तो परिसत असे तो श्रवण करतो आहे. प्रतिपादी वक्ता, परिसत असे हा श्रोता आणि गोठी शब्दाने आलेला आहे विवेक. मग ते आधीचे म्हणजे अगोदरच, या ग्रंथामध्ये अगोदरच विवेकाचा विचार आला आहे. विवेक कशाला म्हणतात? विचारसागरामध्ये वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण असा प्रश्न निर्माण केला. ते सांगत असताना म्हणतात, या ग्रंथाचा अधिकारी तो आहे की ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून मल आणि विक्षेप नावाचा दोष घालवला. फक्त आपल्या आत्मस्वरूपाचं आवरण तेवढं शिल्लक आहे, अज्ञानाचं आवरण, आणि ते आवरण निवृत्त व्हावं यासाठी जो साधन चतुष्टयाने संपन्न तो या ग्रंथाचा अधिकारी. साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारची साधनं. मग कोणती साधनं आहे? अनुबंध वेगळा बरं, अनुबंध चतुष्टय वेगळा आणि साधन चतुष्टय वेगळं. अनुबंधामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्टय आहे. त्या अनुबंध चतुष्टयापैकी जो अधिकारी, त्या अधिकारीकडे असणारे साधन ते पुन्हा 4 वेगळे आहे. म्हणजे अगोदर ग्रंथाचे अनुबंध घेतले 4, त्या 4तला एक निवडला अधिकारी आणि त्या अधिकाऱ्याकडे असणारे पुन्हा साधनं निवडले 4. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. तर त्यामध्ये सगळ्यात मोठं प्राधान्य दिलं आहे विवेकाला. जोपर्यंत मनुष्याकडे विवेक नाही तोपर्यंत त्याला वैराग्यसुद्धा प्राप्त होणार नाही. वैराग्यादी साधनांना विवेक हा मूळ कारण सांगितलं आहे. आणि विवेक प्राप्त जर करायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, संततेत विवेका, असणे की जी. संतांच्याच ठिकाणी विवेक आहे आणि त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतरच विवेक प्राप्त होतो, दुसरा त्याला उपाय नाही. म्हणजे मग भगवंतांनी कसा काय सांगितला? भगवान परमात्मा गीतेच्या बाबतीमध्ये सद्गुरूंच्या भूमिकेत आलेले आहे आणि त्या भूमिकेतून आज परमात्मा जसे देव आहेत, जगद्गुरू आहे, तसे भक्तराज अर्जुनाकरता तो सद्गुरू असे जोडला किरीटीशी. सद्गुरूंच्याही भूमिकेमध्ये आहे म्हणून त्यांच्यापासून विवेकाची प्राप्ती होऊ शकते. विवेकामध्ये विचार आहे आणि विचारामध्ये 2 पदार्थांचं मिश्रण वेगवेगळं करण्याचं सामर्थ्य आहे. जेव्हा निवड केली जाते ना तेव्हा त्याला विवेक असं म्हणतात. निवड करता येत नाही तेव्हा त्याला अविवेक असं म्हणतात. आणि परमार्थामध्ये विवेक फार महत्त्वाचा. त्या विचारसागरामध्ये विवेकाची व्याख्या सांगत असताना एक पद फार महत्त्व ठेवलं बघा, सत्संगतीने. शब्द काय ठेवला? गोड. संतांच्या संगतीशिवाय विवेकच मिळू शकत नाही. म्हणून सत्संगतीने, चांगल्या संगतीमध्ये आल्यानंतर त्या संगतीच्या प्रभावाने आत्मा अविनाशी आणि तद्व्यतिरिक्त संपूर्ण जग विनाशी आणि चंचल आहे असा विचार जो प्राप्त होतो त्या विचाराला, बोधाला विवेक असं म्हणतात. म्हणजे विवेकामध्ये विनाशी काय, अविनाशी काय ते कळतं. विवेकामध्ये सार काय, असार ते कळतं. विवेकामध्ये दोष काय, निर्दोष काय ते कळतं. विवेकामध्ये आत्मा काय आणि अनात्मा काय ते कळतं. ग्राह्य काय आणि त्याज्य काय हे सगळं कळतं. त्याला विवेक असं म्हणतात. नुसतं नाव विवेक असून चालत नाही, तो विवेक अंतःकरणामध्ये असावा लागतो. असावा लागतो. निसर्गामध्ये विवेक कोणालाही कोणाला नाही. ज्ञानोबा सांगतात 2 पक्षी दिसायला सारखे आहे, सारखेच आहे दोन्ही पण एक विवेकी आहे आणि एक अविवेकी आहे. राजहंसाचं चालणं या पृथ्वीवर सगळ्यात चांगलं आहे. राजहंसाचे चालणे भोतळी झाली या शहानं चालणं आहे त्याचं, आणि त्याचं चालणं पाहिलं की लोक त्याला मान देतात. मग बगळ्यालाही असं वाटतं की जेवढा मान राजहंसाला आहे तेवढा आपल्यालाही असावा, म्हणून तो सुद्धा कॉपी करतो. जसं राजहंसाचं चालणं तसं तोही चालण्याचा प्रकार करतो. आकाशामध्ये तसाच उड्डाणही करतो. बरं, दोघंही दिसायला पांढरे शुभ्रच आहे की नाही?
पण यातला एक विवेकी आहे आणि एक अविवेकी आहे. पण दिसायला कळत नाही, निवड कशी करायची? मग दोघांच्याही समोर दूध मिश्रित पाणी ठेवायचं, किंवा पाणी जास्त असेल आणि दूध कमी असेल तरी चालेल, पण ठेवायचं जवळ. आणि समोर ठेवल्याबरोबर जो सरसकट प्राशन करतो तो बघा. मी लक्षण तेच सांगतो आहे. आपण एखाद्याच्या घरी गेलो, दुधामध्ये पाणी टाकलं, साखर टाकली, तर आपण घेतो की नाही सरसकट? असा त्याचा अर्थ झाला. सोडून द्या विषय. आणि बकाच्या गावी घेपे क्षीर निरस कलवी. बकाच्या गावामध्ये गेल्यानंतर क्षीर आणि नीर जो सरसकट घेतो त्याला निवड नाही करता येत, म्हणून तो अविवेकी बक आहे, म्हणजे बगळा आहे. पण तेच मिश्रण जर आपण राजहंसाच्या समोर ठेवलं तर त्याच्या चोचीमध्ये सामर्थ्य असं आहे. सलिली पय जैसे एक होणे मिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे केचे. राजहंसाकडे सामर्थ्य आहे की चोच टाकल्याबरोबर त्या मिश्रणातून दूध प्राशन करतो आणि पाण्याचा भाग अवशिष्ट ठेवतो. म्हणून त्या असणाऱ्या निवड करण्याच्या वृत्तीला, बुद्धिशक्तीला विवेक असं म्हणतात. आणि विवेकच असावा. आपल्याला मनुष्य देहामध्ये कळावं की आपल्याला कमवायचं काय आहे, सोबत घेऊन काय जायचं आहे. हा जर विवेक आपल्याला कळाला तर मनुष्य परमार्थ नावाचं महाधन संपादन करेल, दुसऱ्या गोष्टी कळणार नाही. तो विवेक जर आपल्या मनामध्ये आला तर शब्दस्पर्शादी विनाशी विषय संपादन करून आयुष्य नष्ट करायचं का आपल्याला परमात्मा दर्शन करायचं आहे हे त्याला कळेल. यासाठी विवेक असावा लागतो. विवेक कळाला तर आपल्याला कळेल राजसी तामसी लोकांच्या संगतीत राहायचं की सात्विक लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. विवेकाने कळेल. विवेक अंतकरणामध्ये असेल तर संत वाङ्मय वाचायचं का आयुष्याचा अपव्यय करणारे दुसरेच पुस्तकं वाचायचे, हे विवेकाशिवाय आपल्याला कळणार नाही. हे सगळ्याकरता विवेक महत्त्वाचा आहे. मनुष्याला बाकीच्या गोष्टी उशिरा मिळाल्या तरी चालेल, विवेक पहिला मिळाला पाहिजे. कारण जर आपला विचार चुकला तर संपूर्ण जीवनाची दिशा चुकून जाते. म्हणून पहिल्यांदा विवेक असावा. आणि तो विवेक या गीताशास्त्रामध्ये आला आहे. विवेकामध्ये दोघाचं प्रतिपादन असतं, पण एकाचं ग्रहण रूपाने आणि एकाचं त्याज्य रूपाने. जसं की भगवंताने विवेक सांगितला बघा दुसऱ्या अध्यायामध्ये. भगवान 2 ओव्या आपल्यासमोर ठेवतो आहे. भगवान म्हणतात, जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केली आहे घात कदा नोहे. मध्यंतरी एक श्लोक येतो आणि नंतर एक ओवी येते. दोन्ही ओव्या क्रमाने वाचतो, आता श्लोक घेत नाही. जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केली आहे घात कदा नोहे. आणि शरीर जाता आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तो वाजून जावे पंडुकुमारा. 2च ओव्या आहेत, पण 2 ओव्यामध्ये विवेक आला आहे बघा. एकामध्ये आले शरीर जात नाशिवंत आहे, आणि त्या अगोदरची ओवी आली आत्मस्वरूपा करता. जो आत्मतत्व, आत्मा कसा आहे, सर्वदा सर्व कालात आहे, सर्वगत सर्वांच्या हृदयामध्ये आहे, जन्मक्षयातीत ज्याची उत्पत्ती नाही आणि नाशही नाही, केली आहे घात कदा नोहे. त्याचा घात करण्याचा जरी आपण प्रयत्न केला तर कधी घात होऊ शकत नाही. हा आत्मा आहे. आणि शरीर जातं नाशिवंत स्वभावी, शरीर मात्र विनाशी आहे. विवेकच आहे की नाही. शरीरामध्ये असणारा आत्मा तो अविनाशी आणि शरीर मात्र विनाशी, हा विचार भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला की नाही. विवेकाची गोटी. कारण अजून तर काही पुढचा 4था 5वा 18व्या अध्यायापर्यंत विचार नाही ना आला. म्हणून विवेकाचं जेव्हा प्रतिपादन या ओळीमध्ये केलं जाईल तेव्हा तो विवेक पाहायचा असेल तर मागं जावं लागेल आपल्याला. आणि तो दुसऱ्या अध्यायामध्ये विवेक आलेला आहे. कर्मयोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा सकाम कर्म करावं का निष्काम कर्म करावं, विवेकच आहे. निष्काम कर्म करावं आणि सकाम कर्माचा परित्याग करावा, विवेक आहे. कर्मात सुद्धा विवेकच लागतो, उपासनेमध्ये सुद्धा विवेकच लागतो. शेंदरी हिंदरी दैवते कोण ती पूजी भूती खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. हा आपण नाटाचा अभंग बघा. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन,
वंदुचरण येती सकळ. विवेकाचा आहे की नाही? कर्माच्या बाबतीमध्ये विवेक लागतो, उपासनेच्या बाबतीमध्ये विवेकच लागतो. ना आत्मज्ञान तर विवेकाशिवाय होतच नाही. त्या विवेकाचा असणारा संपूर्ण विचार या अध्यायामध्ये आला आहे. किंवा ज्ञानोबारांनी भगवंताच्या मुखातल्या त्या श्लोकाचं भाष्य करत असताना नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. अर्जुना, मी तुला आणखीन काही सांगणार आहे. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखते. हा विचार म्हणजेच विवेक आहे बरं. कारण विचार पृथक करणे, ज्याच्यामध्ये पृथक्करण केलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला डॉक्टर बाबा एक शब्द सांगतात, ॲनालिसिस, म्हणजे वेगळं करून दाखवणं. मग विचार परलोक ओळखतात. काय ओळखतात बरं? ते जगताची समष्टी उपाधी आहे आणि देहाची व्यष्टी उपाधी आहे. या दोनही उपाधीचा जर आपण भाग बाजूला केला, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती. हा विवेकच आहे ना. उपाधीमध्ये असणारं चैतन्य ओळखणं आणि या विवेकाचं प्रतिपादनच भगवंताने केलं आहे. थोडक्यामध्ये याला आत्मानात्मविवेक असं म्हणतात. आत्मा काय आणि अनात्मा काय, त्यापैकी अनात्मचिंतन टाकायचं आहे आणि आत्मस्वरूपाचं ग्रहण करायचं. अनात्म असत जड दुःख रूप आहे आणि आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद असणारं आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व ते आत्मत्वाने ग्रहण करायचं आणि असत जड दुःखरूप असणारं जगत याचं ममत्व सोडून द्यायचं. ही गोष्ट विवेकाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून त्याला विवेक असावा लागतो. जसं की अनात्मवर्गनीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरतातीचे सविचार राजहंस. तो विवेक कसा करावा याकरिता ज्ञानोबारायांनी आपल्यासमोर 4 प्रकारचे दृष्टांत दिले आहे बघा. तिन्ही काला ज्याचा बाध होत नाही ते सत आहे, आणि जे फक्त प्रतीती मात्र आहे, उत्पत्तीच्या अगोदर नाही, नाशानंतर राहत नाही, ते असत आहे. किंवा ज्याला देश काल वस्तूचा परिच्छेद लागतो त्याला असत असं म्हणतात. सत आणि असताचा विवेक भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला. ते सांगताना ज्ञानोबा आपल्यासमोर 4 प्रकारचे दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे दूध आणि पाण्याचं मिश्रण राजहंस वेगळा करून दाखवतो, जाणीवेच्या कौशल्याने दह्यातलं नवनीत आणि ताक ते माता भगिनी वेगळी करते. किंवा बुद्धिमंत असणारा सोनार हिनकस असणारा अलंकारातला भाग बाजूला काढतो अग्नीच्या माध्यमातून आणि शुद्ध सोन्याची निवड करतो. किंवा एखादा जातिवंत कष्टकरी असणारा शेतकरी त्या माळ्यावर उभा राहतो, वाऱ्याच्या माध्यमातून भूस आणि बी एकत्र असताना वाऱ्याचा वापर करून ते धान्य अवशिष्ट ठेवतो आणि जो भुसा आहे फलकट ते मात्र उडून जातं. भूस बी एकवट ओपणितार आहे घनवट, ते तर उडे ते फलकट जाणू आले. हे दृष्टांत कशा करता सांगायचे? तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी. हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. ते विचार करतात म्हणजे निवड करतात, लक्षण पाहतात की कालाचा परिचित कुणाला लागत नाही किंवा देशाचा परिचित कुणाला लागत नाही. हा सगळा विचार जेव्हा करतात तो विवेक आहे. आणि ज्ञानोबाऱ्यांचं लक्षण आहे प्रपंचाचं. बरं, विचारिता निरसले ते प्रपंच. इथपर्यंत थांबायचं, स्वल्पविराम इथं द्यायचा आपण मनातल्या मनात. विचार करत असताना ज्याचा बाध होतो, ज्याचा निराश होतो, जे विचारापुढे टिकत नाही तो प्रपंच आहे. आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही ते आत्मतत्व आहे, कारण ते स्वयंप्रकाश आहे. विचारिता निरसले ते प्रपंच. ज्ञानी पुरुष त्याचा त्याग करतात. सहजे सांडवले, सहज त्याचा त्याग झाला. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी. तत्वतः पाहिलं की फक्त तत्व शिल्लक राहतं की ज्याचा पुन्हा आता कधीही नाश होऊ शकत नाही. या विवेकाच्या बाबतीमध्ये निराश कसा करावा आणि सार रूपाने तत्व ग्रहण कसं करावं याकरिता आपल्यासमोर 2 उदाहरणं देतो, म्हणजे ते लक्षात येईल. एक उदाहरण ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये दिलं आहे. जुन्या काळामध्ये लग्न झालं ते लग्न वयस्कर माणसं ठरवायची.
जुन्या काळात वधूवराचा काही परिचय नाही, काही नाही. आता सोशल मीडियामुळे ते सोपं झालं आहे. DP पाहिला तरी लागतं म्हणतात असं. पण जुन्या काळात तसं नसायचं, ते परीक्षा केली जायची. हल्लीच्या काळात ते बायोडाटा पाठवला जातो बा असं म्हणतात बरं. ते बायोडाटा कागदावर पाठवला जातं. शिक्षण काय आहे, तुमचे छंद काय आहे, सगळं पाहिलं जातं. तर आपला विषय नाही, सोडून द्या. जुन्या काळात लग्न जुने माणसं ठरवायचे. मग ते मर्यादेचा काळ. मग आता तो नवरी जर आपल्या माहेरी गेली, वधू नववधू, तिला आणण्याकरता या परिवारातला एखादा व्यक्ती जायचा आणि तो मूळ घेऊन जायचा. त्याचा खरा अर्थ आहे मूळहारी. पण एवढा कठीण शब्द जमत नाही आपल्याला, मग आपण केला मुराळी. तो जायचा. पण एखाद्या कुटुंबामध्ये व्यक्तीच नाही. त्या प्रसंगाला त्या नववधूचा पती तिला घेण्याकरता गेला. कुठं? तिच्या माहेरी आणि याच्या सासरी. आता सासरी गेल्यानंतर त्या गावामध्ये त्याचे काही मित्र होते. तो आल्यानंतर मित्रही त्याच्यासोबत आले सासरच्या ठिकाणी. आणि माहेरामध्ये असणारी ही नववधू, तिच्या लग्नाला बऱ्याच मैत्रिणी गैरहजर होत्या. लॉकडाऊनमध्ये झाला असेल त्यामुळे गैरहजर होत्या. मग त्या सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या आणि त्यांनी कौतुकाने विचारलं, का गं म्हणे, समोर तर अनेक पुरुष दिसत आहे, यापैकी तुझा पती कोणता आहे? आणि मग त्याने सांगायला प्रारंभ केला, तो पहिल्या क्रमांकाचा आहे ना, तो नाही, दुसरा तोही नाही. असं करता करता तिने 5 पुरुषाचा निराश केला. आणि तिचा खरा पती जेव्हा अवशिष्ट राहिला, त्या पतीच्या बाबतीमध्ये ती काहीच बोलली नाही. पण तिने न सांगतासुद्धा त्या सगळ्या मैत्रिणींना कळालं की हा तिचा खरा पती आहे. हा विचार आहे. याकरता उदाहरण घ्यायचं. तसं जेव्हा आपण विचार करतो आत्मा काय आहे, तेव्हा अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशाचा निराश होतो. आणि मग जे अवशिष्ट राहतं ते आत्मतत्व आहे. विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, जैसे न सांगणेवरी बाळा पतीशी रूप करी. निषेधामधून निराश करावा लागतो ना. प्रतिपादनाच्या 2 पद्धती, विधिमुखाने सांगणं, निषेधाने सांगणं. म्हणून श्रुतीसुद्धा नेती नेती पदाने आत्मा सांगते. कार्य जगत आत्मा नाही, त्या कार्याचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान, तेही परमात्मा नाही. मग आत्मा काय आहे? न इति. आणि आत्मा अवशिष्ट राहिला तर त्याच्याविषयी काहीच बोलत नाही. किंवा आपण काल परवा उदाहरण पाहिलं आहे. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी हस्तामलकांना विचारला, ते विचारिता निरसली याकरता सांगायचं आहे की विवेकामध्ये कसा बात करावा लागतो. तू कोण आहे? कस्त्वं शिशो कत्स्यकुतोषि गंता किन्नामते त्वं कुतागतोसि एतन्मयुक्तमुदचारभकत्वं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोषि. हस्तामलकाने उत्तर दिलं, नाहम मनुष्यो. बघा बरं, विचारिता निरसले, मी मनुष्य नाही. नाहम मनुष्यो न च देवयक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही न वनस्तो भिक्षुर न चाहम. कोण आहात तुम्ही? निजबोध रूप आहात. 11 प्रकारचा विकल्प आहे. 4 वर्ण, 4 आश्रम, देव, यक्ष आणि मनुष्य, यापैकी मी कोणीच नाही. हा विवेकाचा विचार आहे. आणि या विवेकाचा आत्मा काय आणि अनात्मा काय याचं प्रतिपादन करणारा हा ग्रंथ आहे. म्हणून या विवेकाची गोठी या पदामध्ये गीतेचा विषय आलेला आहे. गीतेमध्ये काय सांगणार आहे? विवेक सांगणार आहे. विवेक. आणि त्या विवेकामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ, आत्मा अनात्मा, सत असत हे सगळं सांगितलं जाणार आहे. प्रकृती आणि पुरुष, ज्ञान अज्ञानाचा विचार, हे सगळे विवेक या गीतेमध्ये आलेले आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अगोदरच या गीतेमध्ये विवेकाची गोष्ट आलेली आहे. आणि असं गीता निदान ऐकायला भेटलं हे आमचं श्रवणेंद्रियाचं भाग्य आहे की नाही? बरं, विवेकाची गोष्ट आली, आणखीन सांगणारं कोण आहे? वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. म्हणून परमार्थामध्ये विवेक फार महत्त्वाचा. आणि ते प्रतिपादन करणारा कोण आहे?
श्रीकृष्ण जग जेठी, सगळ्या जगामध्ये असणारा श्रीकृष्ण परमात्मा या विवेकाचं आत्मज्ञानाचं प्रतिपादन करणारा वक्ता आहे. आता तो श्रीकृष्ण परमात्मा कसा, त्याची काही लक्षणं, तो विचार मला असं वाटतं की आपण जन्माष्टमीलाच पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.